नमस्कार, तुमचं शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आज आपण ओळख करून घेणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि औषधी मानल्या जाणाऱ्या बेलाच्या झाडाची. बेलाचं झाड म्हणजे निसर्गाची एक अद्भुत देणगी. साधारणपणे 30 ते 40 फूट उंच वाढणारं हे झाड अनेक वर्ष जिवंत राहतं आणि उष्णतेत, दुष्काळात, अगदी कठीण परिस्थितीत सुद्धा सहज तग धरतं. हिंदू संस्कृतीत हे झाड भगवान शंकराचं आवडतं झाड मानलं जातं. पण त्याचं महत्त्व फक्त धार्मिकच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. बेलाची फळं दिसायला कठीण कवचाची असतात, पण आतला गर मात्र औषधी गुणांनी संपूर्ण भरलेला असतो. पचन सुधारण्यासाठी बेलापेक्षा उत्तम उपाय कुठलाही नाही. उन्हाळ्याच्या दिवसात बेलाचं सरबत म्हणजे अगदी शरीराला मिळणारा थंडावा देणारं नैसर्गिक टॉनिक आहे. त्यातील फायबर पोटाच्या तक्रारी कमी करतं, तर अँटीऑक्सिडंट शरीरातील सूज आणि थकवा कमी करतात. फळाव्यतिरिक्त बेलाची पानं देखील अत्यंत गुणकारी आहेत. रक्तशुद्धी, मधुमेह नियंत्रण, प्रतिकारशक्ती वाढवणं या सगळ्या गोष्टींमध्ये बेलाच्या पानांचा मोठा उपयोग होतो. आयुर्वेदात बेलाला त्रिदोषनाशक मानलं जाते, म्हणजे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांवर त्याचा चांगला परिणाम होतो. पर्यावरणाच्या दृष्टीने बेल खूप महत्त्वाचं झाड आहे. ते कमी पाण्यात वाढतं, जमिनीची धूप थांबवतं आणि आसपासच्या हवेला स्वच्छ ठेवतं. ग्रामीण भागात बेलाचं झाड हे जणू नैसर्गिक रुग्णालयच आहे, कारण विविध लोक याचा विविध मार्गाने उपयोग करत असतात. म्हणून मित्रांनो, शेतात, घराच्या अंगणात किंवा तुमच्या वाडीवर, वस्तीवर एक तरी बेलाचं झाड आवर्जून लावा. तुमच्यापैकी कुणी कुणी बेलाचं झाड घराच्या अंगणात किंवा परसात किंवा बांधावर लावलेलं आहे, कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तर तुमच्या पिढ्यांनाही आरोग्याची ही भेट देऊन जा. व्हिडिओ आवडला असेल तर शेत शिवार चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.